योगेश डोंबरे हा डोंबिवली जवळील खोनी गावामध्ये राहतो। योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात। ही घटना काय आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। गेल्या 22 ते 25 वर्षापासून ती याच ठिकाणी भाजी विकत आहेत। विशेष म्हणजे हा भाजीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते। त्यावेळी 200 रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली। मात्र मुलाने मोठे शिक्षण घेऊन आज त्यांच्या कष्टाचं चीज केलं। आपला योगेश CA ची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर नीरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले। बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी हिमतीने घर संसार सांभाळत लेकाला शिकवलं। पतीचे निधन झाल्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आली होती। मात्र कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हार न मानता मुलाला शिक्षणासाठी सर्वतोपरी बळ दिलं। पतीचे निधन झाल्यावर घरातील नातेवाईकांनी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी जिद्द सोडली नाही। पदरी 2 मुलं आणि 1 मुलगी या सर्वांचा सांभाळ करून मुलाचे उत्तम भविष्य घडवण्याचा निर्धार त्यांनी केला। योगेशला आज आईने मोठ्या कष्टाने CA बनवलेला आहे। भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी ठोंबरे मावशीचा संघर्ष जवळून पाहिल्याने मावशीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। तसेच मुलाने एक सुंदर साडी आईला सुद्धा भेट दिलेली आहे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।